म्हणजे चर्चा झाली, तर त्या चर्चेमध्ये सुद्धा आम्ही बोललो की तुम्ही मागच्या वेळेस पिंपरीला आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनात आम्ही तुमच्याकडे मागणी केली होती का तालुक्याचे आपले महाराष्ट्राचे आपले वनमंत्री त्यांना तालुक्यात घेऊन या आणि घेऊन आल्यानंतर त्यांना तालुक्यातले बिबट्यांची काय परिस्थिती हे त्यांना कळू द्या. ही चर्चा झाली, सगळं झालं. मीटिंग संपल्यानंतर चर्चा चालू होती. मीटिंग संपली. मीटिंग संपल्यानंतर सातपुते आपले खाडेसाहेब, DSP साहेब आणि मॅडम राजवंश मॅडम आणि आपले चव्हाण साहेब हे सगळे तिथं होते. तिथं असल्यानंतर मॅडम माझ्या शेजारीच उभ्या होत्या. मॅडमनी मला सकाळी जे सांगितलं ते मॅडमला मी फक्त आठवण करून दिली. म्हटलं मॅडम, तालुक्यामध्ये एवढे बिबट्यांचं प्रमाण वाढलंय, तालुक्यात 3 बिबट्यांनी हल्ले केलेत, तर तुम्ही मला सकाळी जे सांगितलं का स्टाफ कमी असल्यामुळे आम्हाला अडचणी निर्माण होतात, एवढं तुम्ही आमदार साहेबांना सांगा. म्हणजे आमदार साहेब जिल्हाधिकाऱ्यांना बोलून आणि मुख्यमंत्र्याला बोलून स्टाफ वाढवतील, एवढं फक्त मी बोललो. आमदार बार माझ्यावर धावून आले, मला मारायची भाषा करायला लागली. अरे काय ही पद्धत, मला म्हटले तुला मिटिंगला बोलवणार नाही, तुझा काय संबंध इथं, फार बोलले, म्हणजे फार माझ्यावर धावले. हे म्हणजे लोकशाही आहे का हुकुमशाही आहे हा प्रश्न निर्माण झालाय आणि मला इतका म्हणजे खेद वाटतो.